एकदा एक माणूस माझ्याकडे आला, म्हणाला डायरेक्ट प्लॅन घेतला, ॲडवायझर कशाला पाहिजे, कमिशन वाचवतो. मी विचारलं तुझी SIP किती वर्षे चालली? म्हणाला 3 वर्ष. मग मार्केट खाली गेलं आणि बंद केली. हे ऐकून मला फार वाईट वाटलं, कारण त्याने कमिशन वाचवलं, कदाचित 2 ते 3 हजार वार्षिक फक्त. पण त्या एका निर्णयाने SIP बंद करण्याच्या त्याने गमावले 28 लाख. हे मी नाही सांगत आहे, हे नंबर्स सांगतायत. बघा, 10,000ची SIP 3 वर्षांनी बंद केली. 15 वर्षांतर कॉर्पस जमा झाला 17 लाख. तीच SIP ॲडवायझर सोबत असली असती तर 15 वर्षे चालू असली असती आणि कॉर्पस 45 लाख. फरक एकाच गोष्टीने पडला. मार्केट खाली गेलं तेव्हा ॲडवायझर म्हणाला थांब, बंद करू नकोस, हीच खरी वेळ आहे. डायरेक्ट प्लॅन घेणाऱ्याला सांगायला कुणी नसतं. रेग्युलर प्लॅनच्या SIP जास्त वर्षे टिकतात डायरेक्ट प्लॅनपेक्षा. कारण एकच, ॲडवायझर असतो. ॲडवायझर रिटर्न्स नाही देत, ॲडवायझर तुम्हाला चुका करण्यापासून थांबवतो. हीच त्याची खरी व्हॅल्यू. Mutual fund investments are subject to market risk. Read all schemes related documents carefully. Past performance may or may not sustain in future.